तर भावांनो आणि बहिणींनो, व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय, पण त्याचा आणि आपला काही लांब लांबपर्यंत संबंध नाही. त्यामुळे याच सिंगल संघटनेसाठी अशा 4 गुड वाइब्स लव्ह स्टोरी घेऊन आलोय, ज्यामुळे तुम्ही सिंगल असून सुद्धा रिलेशनशिपचा फील घेऊ शकता. तर नंबर 4 वरती आहे लव्ह टुडे ही तामिळ मूवी. यामध्ये आपल्याला मॉडर्न लव्ह स्टोरी दाखवली, म्हणजे ते मुलगा मुलगी भेटतात आणि मग प्रेम होतं, हे नाही. हे ऑलरेडी प्रेम झालंय, आता ही गोष्ट मुलीच्या बापाला कळते आणि तो एक सिंपल अशी अट ठेवतो. आणि ती अट अशी असते की दोघांनी एकमेकांचे मोबाईल एका दिवसासाठी एक्सचेंज करायचे. आता सुरुवातीला ह्या दोघांना ही अट एकदम सिंपल वाटते, त्यामुळे या गोष्टीसाठी हे पटकन तयार होतात. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा हे मोबाईल एक्सचेंज करतात आणि एकमेकांची हिस्ट्री आणि चॅट वाचतात ना, त्यानंतर खरा मूवीचा इंटरेस्टिंग पार्ट चालू होतो. या फिल्मचे लीड ऍक्टर हे प्रदीप रंगनाथन आहेत आणि यांनीच या मूवीचे डिरेक्शन सुद्धा केले. आणि एवढं भारी डिरेक्शन केलंय ना की तुम्ही कुठेच बोर होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. ही मूवी नेटफ्लिक्स वरती हिंदी डबिंग सोबत अवेलेबल आहे. तर नंबर 3 वरती अशी मूवी आहे जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑलरेडी बघितली, पण ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी नंबर 3 वरती आहे ड्रॅगन ही मूवी. आणि यामध्ये सुद्धा आपण प्रदीप रंगनाथन यांना ऍज अ लीड ऍक्टर म्हणून बघणार आहोत. ही मूवी 2025 ला रिलीज झाली होती आणि त्यावेळी या मूवीने अख्खं मार्केट खाल्लं होतं. या मूवीचं बजेट हे फक्त 35 करोड होतं आणि या मूवीने वर्ल्ड वाईड 150 कोटींची कमाई केली आहे. या मूवीची थोडक्यात स्टोरी सांगायची झाल्यास, आपण सुरुवातीला डी रंगनाथन नावाचे एक कॅरेक्टर बघतोय. भाऊ अभ्यासामध्ये एकदम हुशार, म्हणजे एकदम टॉपर असतो, पण भाऊला लागतो पोरीचा नाद. आता तुम्हाला तर माहितीये, पोरींना असले साधे सिंपल पोरं आवडत नाहीत, त्यांना लागतात बॅड बॉईज. मग काय, भाऊला ती पोरगी कोलम तांदूळ देते. मग आपला डी रंगनाथन पुढे जाऊन एक बॅड बॉय ड्रॅगन बनतो. आता बॅड बॉय बनल्यानंतर भाऊच्या लाईफमध्ये काय काय उलटापालट होते ना, हे बघण्यासाठी तुम्हाला ही मूवी बघावी लागेल. ही मूवी आहे ना, एक इमोशनल पॅकेज आहे, जे बघताना तुम्ही एका सेकंदाला हसता तर दुसऱ्या सेकंदाला इमोशनल होतं. लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी शॉर्टकट किती धोकादायक असतात हे तुम्हाला ही मूवी बघितल्यानंतर समजेल. नंबर 2 वरती आहे तिरुचित्रबलम ही मूवी. ही मूवी 2022 ला आली होती आणि या मूवीमध्ये आपल्याला धनुष, नित्या मेनन, राशी खन्ना आणि प्रकाश राज हे सगळे आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहेत. अशी फार जास्त लोक या मूवी बद्दल आपल्याला बोलताना दिसणार नाहीत, पण ही मूवी एक हिडन जेम आहे. या मूवीमध्ये आपण धनुषला एक डिलिव्हरी बॉय बघतोय, ज्याचे वडील एक पोलीस ऑफिसर असतात आणि घरी तो, वडील आणि आजोबा हे एवढेच असतात. लहानपणीच्या एका गोष्टीमुळे त्याचं वडिलांच्या बरोबरचं रिलेशन हे फार चांगलं नसतं, पण या उलट त्याचं आजोबांच्या बरोबर असलेलं रिलेशन हे फार चांगलं होतं. त्या दोघांचं फार जमायचं. आता यामध्ये ना त्याची एक मैत्रीण असते शोभना नावाची, आणि या दोघांचं बॉन्ड आहे ना एकदम भारी दाखवलंय. भाऊ शोभनाचा वापर पोरी पाठवायला करायचा, ज्या की याला पटत नव्हते. हातातलं सोडायचं आणि पळत्याच्या पाठी लागायचं. ही म्हण आहे ना परफेक्ट सूट होते याला. या मूवी मधलं म्युझिक आहे ना हे एकच नंबर आहे. यामधलं ते मेघम कुरुकथा नावाचं गाणं आहे, ते मी लूप वरती ऐकत होतो, एवढं ते भारी होतं. भाई म्युझिकच्या बाबतीत आहे ना अनिरुद्धचा विषय खोल आहे. या मूवीमध्ये एक सीन दाखवलाय ज्यामध्ये तिरुचित्रबलम म्हणजेच आपला धनुष जॉब न मिळाल्यामुळे टेन्शन मध्ये असा एका ठिकाणी बसलेला असतो आणि त्यानंतर शोभनाचा कॉल येतो आणि भाऊच्या चेहऱ्यावरती आहे ना स्माइल येते. भाई तो सीन आहे ना एकदम हार्टला कनेक्ट होतो. तर 1 नंबर वरती आहे प्रेमालू ही मूवी. आणि ही मूवी एक रोमॅन्स कॉमेडी ड्रामा मूवी आहे. या मूवीचा स्क्रीन प्ले एवढा भारी लिहिलाय ना की एकदा ही मूवी तुम्ही बघायला लागलात की मधनं उठून जाऊ शकत नाही. या फिल्म मध्ये सचिन आणि अमल डेव्हिसची जी फ्रेंडशिप दाखवली आहे ना भाई, त्याला तोडच नाही. जेव्हा जेव्हा हे स्क्रीनवरती असतात ना भाई मजा येते. मूवीमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये हे दोघे मिळून आधीची मजा घेतात. भाई तो सीन एवढा ओव्हर द टॉप आहे ना, विचारू नका. सचिन आणि रेणूची जी लव्ह स्टोरी क्रिएट केली ना या लोकांनी, ती बघून तुम्ही अक्षरशः या मूवीच्या प्रेमात पडाल. जर अजूनपर्यंत तुम्ही ही मूवी बघितली नसेल तर आता हा व्हिडिओ पॉज करा आणि पहिली मूवी बघून या आणि नंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ही मूवी कशी वाटली. या मूवीचं बजेट हे फक्त 9 ते 10 करोड होतं आणि या मूवीने वर्ल्ड वाईड तब्बल 150 करोड कमवलेत. ही मूवी तुम्ही डिझनी हॉटस्टार वरती हिंदी डबिंग सोबत बघू शकता आणि याच वर्षी म्हणजे 2026 ला या मूवीचा सेकंड पार्ट येणार आहे. तर या 4 मूवी पैकी तुमची सगळ्यात फेवरेट मूवी कोणती हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.